मोठा हो वरदे हरी विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय सीतारामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय शिवो मलरचा योगो ढे श्री गणेशाय नमः श्री सरस्वते नमः इंद्र अंतःकरणी भय पावना मने हा काय अनर्थ झाला जैसा मृत सर्प वळवळला वायू संगे करुणिया हो असं म्हणले या ठिकाणी इंद्र बोलू लागला हा म्हणले देवानं सावध कसा केला आणि या ठिकाणी कातन सोडून म्हणले सरप म्हणले जिवंत झालं असं कार्य म्हणले या ठिकाणी कसं झालं दैत्य नित्य स्थित पडला होता तो सावध मज दिसतो आता पुन्हा उठून युद्ध झाला करिता तरी गती बरी नसे हो इंद्र आपल्या बुद्धीला म्हणू लागला आधी म्हणले दैत्य मारला होता पण आता म्हणले उठून बसला आणि आणखीन म्हणले युद्धाचं म्हणले कार्य घडून येतं का काय असा कार्य कसं झालं इंद्राला थोडी चिंता पडली मल्ली सुरेश वासवलो पुन्हा म्हणे म्या नाही केले पूजन याचे स्तवनी माझे मन कदा काळी झाले नसे हो याचं म्हणले कदा मी म्हणले माझ्या खाली श्रवण आलं नव्हतं म्हणून ते आलं नव्हतं अशा योगानं हे कार्य घडून आलं माझा अभिमान गेला संपूर्ण आता रिघावे यासी शरण पूजन करावया लागून साहित्य नसे या समयी हो आता म्हणले संत चरण रज लागता सहज आणि वासनेचे बीज गळून जाये असं म्हणलं देवाचं चरण रज लागल्याबरोबर मग आपल्या अंगातले षडविकार निघून गेले आणि सद्भाव म्हणले मला निर्माण झाला पण माझ्या जवळ काही सामुग्री शिल्लक राहिली नाही माझा ध्येय निश्चित पडला आता काय करू पूर्वी मानस पूजेचे ज्ञान सांगितले होते नारदाने ते ऐश्वर मध्ये गेले विसरून ते स्मरणे मंदासुरासी हो मला म्हणले नारदाने कथा सांगितली होती मानस पूजा म्हणले या ठिकाणी देवाची करावी आणि त्या पूजेनं म्हणले देव तृप्त करावा आणि मग देव जे ते भेटतो पण मी विसरून गेलो विसरली तया थोर झाली हानी आणि पचतील खाणी 84च्या यासाठी माणसानं म्हणले देवाचं कार्य जे ते विसरू नये आणि म्हणले कार्याला लागावं पण हे आता खाली पाड्यावर सय झाली तर म्हणले सगळं म्हटलं वायाला गेलं असा तो मल्लासूर बोलत आहे म्हणले एकाग्री शिवाकडे अवलोकन पाहता झाला निवांत मने करुणा ब्रह्मा विष्णू आणि त्रिनयन दिसते झाले दैत्यासी हो कृष्णांजन एका वेळा डोळा घातीले आढळ तिरी मधुक गेले पिटले भ्रांतीचे पडळ असं म्हणले महादेवानं त्याला म्हणले ज्ञान दिल्यावर महादेवाच्या म्हणले महादेवाच्या मूर्तीकडे त्यानं लक्ष केलं ब्रह्म विष्णू आणि महेश हे म्हणले तिघ जण म्हणले एक भावाचे जे ते आहेत याच्या जुजा म्हणले कोणी धरी त्याला म्हणले पाप जे ते सांगितलेले आहे अशी समदृष्टी मल्लासुराला म्हणले ब्रह्म विष्णू महेश त्या तिघाची जे ते दिसत आहे मल्लाचे आराध्य कमलासन कुल दैवत लक्ष्मी रमण वीर्ये दोष विना त्रिनयन म्हणून तीन रूपे पाहिली हो असा म्हणले मल्लासुराचा म्हणले खरं दैवत म्हणले लक्ष्मी रमण म्हणले विष्णू परमात्मा जे ते आहे पण या ठिकाणी म्हणले विष्णून म्हणले हे कार्य म्हणले
मार्तंड भैरवाकडे दिलेलं होतं म्हणून म्हणले कार्य जे ते झालं आणि त्याच्या योगानं मी करता कृत्य झालं असा तो मल्लासूर बोलत आहे. अंत काळ जवळ आला जाणवली मल्ल बोले ते वेळा आता एक रूप दयाळा दाखवी का दया निधे. हो असे त्याला 3 रूप तिथे दिसू लागले. पर त्यानं अंतर्ज्ञानानं म्हणले मार्तंड भैरवाची विनंती केली, हे देवा आता म्हणले तू असं चळण म्हणले मला जत्ते करू नको. साक्षात म्हणले तुझी एक मूर्ती आहे तिचं दर्शन देते मला दे. देवी ध्यान धरीन चित्ती मानसी पूजिन यथामती स्तवनी त्वष्मावयाची शक्ती मज नसे की दयाळा. हे दयाळा अशी म्हणले माझ्या कृपा जत्ते कर. आता म्हणली तर श्रवण मनन आणि निधी ध्यास हे करायची शक्ती मायामध्ये राहिली नाही. आता तू फक्त एक मला दिव्य रूप देते दाखव आणि मला कृताकृत्य देते कर असा म्हणले मल्लासूर मार्तंड भैरवाला बोलत आहे. जेथे वेद मौनावले शास्त्रे भांडता शिनले 18 पुराणे घाबरले तुझी स्तुती करावया. 4 वेद 6 शास्त्र 18 पुराण 64 कला ह्या म्हणले जत्य आहे. सहस्त्रमुखाचा वर्णिता भागला हर्षतो झाला तेने सुखे. देवा तुझी स्तुती करता करता म्हणले हे 4 वेद 6 शास्त्र म्हणले मौन पड. शेषाला म्हणले एक मुख जीभ होती तुझं वर्णन करता त्याची जीभ फाटली. पण म्हणले तुझं श्रवण तुझं वर्णन करता करता म्हणले या ठिकाणी औढाव्य असं म्हणले तुझं वर्णन जत्य आहे, तुझी कीर्ती जत्य आहे, तुझं रूप जत्य आहे, गुण जत्य आहे ते वर्णन जत्य होत नाही असा म्हणले देवा तू या ठिकाणी आहे. शुकाधिका पडली भ्रांती तेची मी मशका वर्णे किती तुझे गुणांचा पार उमापती कोण जाणे दातारा. हो शुकासारखे पूर्ण वैराग्य ज्यांचे असे म्हणले शुक म्हणले मुनी जत्य आहेत त्यांच्यासारखे म्हणले देवा तुझी कीर्ती वर्णना करता करता म्हणले त्या ठिकाणी लज्जित झाले. तुझी गुण वर्णन कीर्ती वर्णन देते करणं त्यांच्यानं झाले नाही. तर मी काय या ठिकाणी मूढ जत्य आहे हीन जत्य आहे असा म्हणले देवा मी जिथे या ठिकाणी आहे त्यासाठी देवा तुम्ही मला एक रूप जिथे दाखवा. आणि तुका म्हणे रामनामी आणि कृता कृत्य म्हणले मला कडून टाका. तरी माझे चित्ती एक गमले आपुले वेडे वाकडे बोले स्तवन करावे हेची भले दुजे न जाणे काही मी. वेडे वाकुडे गाईन दास तुझाच म्हणवीन हे म्हणले माझे येडे वाकडे अबध सुबध म्हणले या ठिकाणी शब्द आहेत आणि ते शब्द म्हणले माझे लढीवाळपणे म्हणले लेकरूमी जत्य आहे देवा ते म्हणले पदरात देते घ्या आणि मला कृत्य जत्य करा. ऐसी मल्लाची भक्ती पाहून त्रिगुणात्मक मार्तंड झाला आपण एक मूर्ती दिसे मल्ला लागून तैने दैत्य संतोषे. हो अशी म्हणले मल्लासुराची विनंती ऐकून मार्तंड भैरवानं म्हणले 3 गुण दिसत होते ते एक जत्य केले आणि एक रूप होऊन म्हणले त्याला दर्शन दिलं आणि दर्शन दिल्यावर काय कार्यभाग झाला. जव नेत्राचे पाते लवना जव नेत्राचे पाते लवत मार्तंड मूर्ती साठवी हृदयात नेत्र झाकून या स्वस्थ चित्त करिता झाला मल्हासुर. हो असे म्हणले पात्र डोळ्याची पापणी न लावता सारखं म्हणले देवाकडे पाहिलेला आहे. हृदयबंदी खाना केला आत विठ्ठल कोंडीला असा सोहम शब्दाचा मारा केला असा म्हणले शब्द बोलले स्तुती केली आणि त्या देवाला आपल्या हृदयात म्हणले मल्लासुरानं साठविलं आणि पुन्हा काय झालं. मग मानस पूजेचा आरंभ करी रत्न मंडप कल्पिला भारी सभोवते मुक्ता फळांची झाडरी माझी रत्नगुच्छ साजिरे. हो
आपल्या हृदयात साठवून त्यानं मानस रूपाची म्हणले पूजा करायला सुरुवात केली. देव म्हणले रत्न सारखे म्हणले त्या ठिकाणी माणिक मोती पाचू हिरे म्हणले अशा माळा जेथे शोभायला लागलेल्या आहेत. देवाची दिव्य म्हणले मूर्ती जेथे शोभायला लागलेली आहे. अशी मानस पूजा मल्लासुरानं म्हणले देवाची करायला सुरुवात केली. सभोवती पुष्प वाटिका सुंदरा रत्नाखचित वाटा बांधिल्या मनोहरा आसमंत भागी कल्पतरू परिकर कल्पिता झाला दैत्य तेव्हा. हो, आपल्या म्हणले मानस पूजा अंतर्ज्ञानातली पूजा त्यानं म्हणले चौकून म्हणले मंडप जेथे बांधला त्याला रत्नाचे माळा घातल्या फुलं घातले असं म्हणले बागा जेथे लावल्या अशी सुशोभित मंडप घालून मधात म्हणले देवाची मूर्ती ठेवून अशी मानस पूजा मल्लासूर म्हणले देवाची करीत आहे. मंडपास कलश विविधाकार मध्य कलश विशाळ सुंदरा विशाळ ध्वज फडकेवर पाहता नेत्र झाकती. हो, अशी म्हणले त्यानं मानस पूजा करायला सुरुवात केली. चौकून म्हणले रत्न जडीत म्हणले कळस जेथे लावलेले आहेत त्याच्यावर ध्वज जेथे लावलेले आहेत. मुक्ता फळाचे म्हणले माळा जेथे घातलेले आहेत. झालरी म्हणले असं ते पाहता पाहता आपल्यासारखाचे नेत्र म्हणले दीपते. अशी मानस पूजा त्यानं देव हृदयात साठून म्हणले पूजा करायला लागलेला आहे. ऐशा मंडपा भितरी सुंदरा रत्न वेदिका कल्पी मल्लासुरा रत्न सिंहासन त्याजवर ठेविता झाला कल्पनेची. हो, असा म्हणले तो रत्न जडीत म्हणले या ठिकाणी मंडप बांधला आणि त्याच्यावर कल्पना रूपी म्हणले असा म्हणले त्या ठिकाणी सिंहासन ठेवलं आणि त्याला म्हणले चौकून म्हणले माळा घातल्या फुलं जेथे बांधले रत्नाचे पाचूचे हार जेथे बांधले असा म्हणले त्यानं ज्ञान मंडप जेथे घातलेला आहे. मराळाची पिछे कल्पना त्याची तुला ठेवी नेऊन वरी मृदू शुभ्र वस्त्र आच्छादून कल्पिता झाला दैत्यपती. हो, असे म्हणले त्या ठिकाणी आसन जेथे केलेलं आहे मधुर मऊ आणि असं म्हणले फुलाचं म्हणले आसन जेथे केलेलं आहे. अशी मनोमय पूजा तो मल्लासूर देवाची करीत आहे. मार्गे धैर्याचे लोड ठेवून प्रेमाच्या उषा दे दीप्यमान वरी मार्तंड मूर्ती सगुण बैसली असे कल्पित असे धैर्याचे स्तंभ जेथे लावलेले आहेत आणि म्हणले त्याच्यावर मार्तंड भैरवाची मणिमय मूर्ती जेथे ठेवलेली आहे आणि अशा रूपाची ती पूजा अंतर्ज्ञानानं मानस पूजा म्हणले तो मल्लासूर या ठिकाणी करीत आहे. पूजा 64 उपचार कल्पिता झाला मल्लासूर आपली कल्पना अष्ट प्रकार पत्नी सहा कल्पित असे. हो, अशी म्हणले ती आपली मानस पूजा कल्पनेने ते करायला लागलेला आहे. आपल्या पत्नीचा उद्वेग धरून म्हणले या ठिकाणी अशी ती मानस पूजा मल्लासूर म्हणले या ठिकाणी देवाची करीत आहे. मल्ल तत्पर झाला भक्ती कल्पित असे सर्व संपत्ती म्हणे आता पुजू मापती आनंद चित्ती न समाये. हो, हे देवा माझ्यापाशी म्हणले जेवढं औदार्य आहे जेवढी संपत्ती आहे ती म्हणले तुला अर्पण जेते करून म्हणले मी या मानस पूजा म्हणले तुला समर्पित जेते करीत आहे. प्रेमे सद्गतीत होऊन करीत असे पाद प्रक्षालन शुभ्र वस्त्रे पाद परिमार्जन करिता झाला दैत्य तेव्हा. हो, पुन्हा म्हणले खाली परात तांब्याची परात ठुली आणि देवाचे पाय म्हणले या ठिकाणी धुवायला लागलेला आहे. पुन्हा म्हणले पांढऱ्या वस्त्रानं म्हणले देवाचे पाय म्हणले पुसायला लागलेला आहे. अशी म्हणले ती मानस पूजा हृदयातून असा मल्लासूर म्हणले या ठिकाणी देवाची करीत आहे. सर्व द्रव्य पात्री घालून अर्घ देई आनंदे करुणा मग शुद्धोदके आचमन देता झाला मल्लासूर. हो, पुन्हा म्हणले सगळी संपत्ती देवास
कृष्ण अर्पण म्हणले व्हायला लागलेला आहे, पुन्हा अर्घ्य जे ते द्यायला लागलेला आहे. हे देवा, असं म्हणले हे सगळं म्हणले तुला माझं अर्पण जत्य आहे, म्हणून असे अर्घ्य देऊन देवाला संतुष्ट तो मल्लासूर म्हणले या ठिकाणी करीत आहे. मग सुगंध तेल आणून अभ्यंग करी स्वहस्ते करुणा, मनाचे अंतकरण सुप्रसन्न, परमानंदे डुलतसे. हो, असं म्हणले त्या ठिकाणी हत्ते ती कुब्जा नावाची दासी होती. ती म्हणले कृष्णाला म्हणले तेलला कंसाला लावाय जात होती, पण कृष्ण म्हणले त्या दिवशी द्वारकी केले. ए म्हणले म्हातारे कुणीकडे चाललीस, इकडे म्हणले. नाही नाही म्हणली, हे म्हणले गवळ्याचे म्हणले आगाचं तेल नाही, हे देव कृष्णाला म्हणले मी तेल लावाय जाते, सुगंधित तेल घेऊन जाऊ लागली. राम अवतारात भरतानं दात मारली होती आणि ती अशी लंगडत लंगडत कुठत कंसाला तेल लावाय जाऊ लागली. तिथं गवळी कृष्ण परमात्मा ते गेलेले होते. कृष्ण कंसाबरोबर म्हणलो युद्ध करा. ते म्हणले हे म्हातारी इकडे, ते कुठून आलीस? ती म्हणली मी कंसाला लावायचं. मला तिकडे जाऊ नको, आमच्या आगाला लाव. ती म्हणली नाही, हे देवाचं तेल राजाचं तेल आहे, तुम्हाला नाही जमणार गवळ्याला. नाही म्हणले लाव लाव म्हणले, ते ऐकत ना. कृष्ण परमात्मानं तिच्या पायावर खाली पाय ठेवला आणि तिच्या मानाला असं कडकड. ती कुब्जा होती, त्रेतायुगात वाकडी केली, द्वापार युगात कृष्णाचा जन्म घेऊन नीट केली. कयासाठी? त्या सुगंध तेलासाठी. अशा त्या दासी, अशा त्या अंतरज्ञानानं म्हणले तो काय ते मल्लासूर देवाचा अंगाला सुगंध तेल ते लावायला लागलेलं आहे. केशर कस्तुरी चुवा चंदना, मैनागिरी पंख आत मिश्र करुणा, उद्धर्तक करी भक्ती करुणा, हर्ष पोटी न समाये. केशरी कस्तुरी तिलक म्हणले या ठिकाणी सगळं म्हणले देवाला अर्पण जत्ते करायला लागलेलं आहे, अर्घ्य जत्ते द्यायला लागलाय. आणि अशी मनोभावानं अंतर्ज्ञानानं मानस पूजा तो मल्लासूर मार्तंड भैरवाची करीत आहे. जानवी निरा कल्पना, सुवर्ण गंगाळी योजुना, रत्न कलशे मलाश करशु स्नान, कल्पित से दैत्यपती. हो, असं म्हणले या ठिकाणी म्हणले तो गंध म्हणले कपाळा म्हणले भारीतला जत्ते लावायला लागलेला आहे. आणि म्हणले त्या ठिकाणी नऊ रत्नाच्या सुगंधित माळा म्हणले देवाच्या म्हणले गळ्यामध्ये जत्ते घालीत आहे. दुग्धाचे कलश भरणा, मार्तंडावरी घाली दैत्य आपण, तैसेच दधी सघन कल्पना, स्नान घाली मर तेव्हा. हो, दही दूध याचं म्हणले या ठिकाणी मिश्रण करून देवाला म्हणले त्या ठिकाणी अंघोळ जत्ते घालायला लागलेला आहे. पुन्हा म्हणले पाणी जत्ते घालायला, जसं म्हणले आळंदीमध्ये आज ज्ञानेश्वर महाराजाची पूजा होती तशा रूपात म्हणले या ठिकाणी हा दैत्य देवाची पूजा करीत आहे. घृताचे कलश भरुणा, मार्तंडास स्नान करे करुणा, तैसेच मधाचे घट भरुणा, स्नान घाली मल्लासूर. हो, असे म्हणले या ठिकाणी गोग्रंथ म्हणले दही दूध तूप याची म्हणले देवाला अंघोळ जत्ते घालायला लागलेला. पुन्हा म्हणले शुद्ध उदक म्हणजे पाण्याची अंघोळ घालायला. अशी अंतरज्ञानानं पूजा मल्लासूर म्हणले मार्तंड भैरवाची जत्ते करीत आहे. उत्तम स्वज्वळा, लेपन करी दैत्य कुशळा, रत्न खचित गंगाळ उष्णोदक निर्मळ, कल्पुन स्नान घालीतसे. हो, असं म्हणले शुद्ध म्हणले त्या ठिकाणी चंदनाची म्हणले उटी देवाला लावायला लागलेला आहे. कर्पूर तिळात म्हणले या ठिकाणी म्हणले देवाच्या मस्तकाला जत्ते लावत आहे. अशी मनोभावे यथा सांग मल्लासूर म्हणले या ठिकाणी मार्तंड भैरवाची म्हणले सेवा करीत आहे. स्नान घालून सत्वरा, निरांजन करवितसे असुरा, गंध पुष्पे तुळसी बिल्व उपचार, करिता झाला दैत्यपती. असा म्हणले या ठिकाणी सुगंध म्हणले अंघोळ झाल्यावर म्हणले पुन्हा म्हणले अंग पुसलं आणि म्हणले या ठिकाणी देवाला म्हणले गंध जत्ते लावायला लागलेला आहे, लेप जत्ते लावायला लागलेला आहे. असे म्हणले तिळे जत्ते लावायला लागलेला. अशी यथा सांग पूजा दैत्य म्हणले या ठिकाणी मार्तंड भैरवाची करीत आहे. नंतर निर्माल्य विसर्जुना,
अभिषेक जाना आचमन घाली प्रेमे करुणा परमानंदे करुणिया. असं निर्माल्य रूपात म्हणले या ठिकाणी आचंबन म्हणले या ठिकाणी पाणी म्हणले सोडायला लागलेलं आहे. अशा रूपात देवाची म्हणले या ठिकाणी पूजा करीत आहे. वस्त्रे करुणा अंग परिमार्जी कुलभूषण अमूल्य पितांबर परिधान नेसवितसे कल्पनेचा. हो असा म्हणले या ठिकाणी अंग म्हणले पुसलं आणि दिव्य पितांबर म्हणले देवाला म्हणले कल्पने रूपाचा म्हणले या ठिकाणी परिधान जे ते करीत आहे. जवळ तर काहीच नव्हतं, खाली पडलेला होता. अशी म्हणले ती मानस पूजा मार्तंड भैरव मल्लासूर मार्तंड भैरवाची करीत आहे. यज्ञ पवित्रते अवसरी गळा घाली देवावरी कल्पनेच्या रत्न सिंहासनावरी बसवितसे मल्ल तेव्हा. हो अशी म्हणले कल्पना आहे. त्याचं सिंहासन जत्ते केलेलं आहे आणि त्याच्यावर म्हणले या ठिकाणी मार्तंड भैरवाला बसून त्याची यथा सांग मल्लासूर पूजा जत्ते करीत आहे. रत्नाचा मुकुट मस्तकी घातला कर्णी कुंडले घाली ते वेळा गळा मुक्ता फळांची माळा मल्ल घाली सुहासे. असा म्हणले या ठिकाणी रत्नाचा मुकुट जत्ते घातलेला आहे. कानामध्ये कुंडल जत्ते घातलेले आहेत. दिव्य शोशोभित म्हणले या ठिकाणी माळा म्हणले त्या ठिकाणी मार्तंड भैरवाला मल्लासुराने घातलेले आहे. केयूर कटक रत्न खचित मुद्रिका अंगुली माझी घालित मस्तकी उदक रत्न जडित तुरा कुवी मोतियांचा. असा म्हणले या ठिकाणी 10 हातामध्ये 10 बोटामध्ये 10 म्हणले मुद्या जत्ते घातलेले आहेत. आणि म्हणले मस्तकावर असा रत्न जडित म्हणले तुरा म्हणले देवाच्या खोवलेला आहे. कलगी शिरपेच झाकेवरी सुहास्य वदना मदनारी उत्तरीय वस्त्रे शोभे दरतारी पाहता नेत्र तटस्थ. हो असा म्हणले सर्व श्रंगार जत्ते केलेला आहे. पुन्हा म्हणले त्याच्यावर म्हणले एक वस्त्र जत्ते घातलेलं आहे. आशान म्हणले तो मार्तंड भैरव अतिशय सुशोभित म्हणले अशी मानस पूजा मल्लासुरानं देवाची केली. नंदनवनीची पुष्पे गुंफून हार गळा घातले स्वकरे करुणा तुळसी बेल नामावळी करुणा वाहता झाला मल्लासुर. असे म्हणले खंडवनात म्हणले या ठिकाणी म्हणले मनातले आहेत ते म्हणले या ठिकाणी पुष्प म्हणले ओले बिनदोऱ्याचे अशी मा देवाला परिधान केलेली आहे. परिमल द्रव्य संपूर्ण वाहता झाला भीती नंदन मग अष्टांगे पूजन धूप दीप दाखवितसे. असं म्हणले सगळं देवाला म्हणले त्या ठिकाणी अर्पण केलं. धूप म्हणले या ठिकाणी सुगंधित म्हणले या ठिकाणी लावलेले आहेत. दिवे म्हणले लावलेले आहेत. अशी मनोमय पूजा मल्लासूर मार्तंड भैरवाची करीत आहे. रत्न जडित दिवईवरी रत्न ताट कल्पी देवारी माझी पप्पांने नाना परी भरून नैवेद्य समर्पित. म्हणले या ठिकाणी रत्नाचे पदार्थ घेतलेले आहे. त्याच्यामध्ये म्हणले सगळे पदार्थ म्हणले त्या ठिकाणी तयार करून असा म्हणले नैवेद्य देवाला केलेला आहे. इतर जान्हवीचे उदक मध्य पाणी समर्पित दैत्य नायक मनी हर्ष माने बहुत एक म्हणे धन्य भाग्य माझे असे. हो असं म्हणले शुद्ध आणि स्वच्छ म्हणले निर्मळ पाणी गंगेचं आलेलं आहे. मधोमध म्हणले ते तांब्यात ते ठेवलेलं आहे. अशी हर्ष निर्भयित म्हणले देवाला प्रसाद तो मल्लासूर म्हणले या ठिकाणी मार्तंड भैरवाला करीत आहे. आणि तसे दध्योदन मल्हासुर अर्पित से प्रीती करुणा मंदाकिनीचे उत्तरा पोषण करविता झाला दैत्यपती. हो असे म्हणले या ठिकाणी यथा सांग म्हणले सगळे पदार्थ मांडलेले आहेत. मंदाकिनीचं म्हणले या ठिकाणी पाणी आणून म्हणले त्या ठिकाणी ठेवलेला आहे. असा दैत्यराज देवाची पूजा करीत आहे. सुगंध द्रव्य करुणी सत्वरा करो तर्तना करी मंदासुरा गंडूष पात्र घेऊन समोर उभा असे मल्ल तेव्हा. हो
ठिकाणी सगळं म्हणले तयार ते केलेलं आहे. हातात म्हणले ते सगळं ताट घेऊन म्हणले उभा राहिला आणि उभा राहून काय म्हणत आहे? फळे रंभादी करुणा केळ नारिकेळ समर्पणा तांबूल सहस्रपत्रे शुभवर्णा प्रमुखा सहित अर्पित से. हो, आज म्हणले आपल्या या ठिकाणी एका श्रोत्यानं म्हणले जसे केळ आणले तसे म्हणले त्या ठिकाणी त्यानं केळ जे ते आणलेले आहेत शुद्ध पात्रात जे ते आणलेले आहेत आणि तो देवाला या ठिकाणी अर्पण जे ते करीत आहे. लवंगादी सुगंध संपूर्ण तांबूलादी संयोग सती जाना परम प्रीती करुणा मल्ल समर्पणा करीत असे म्हणजे पानाचे विडे जे ते केलेले आहेत आणि असे पानाचे विडे करून त्याच्यावर सगळं सामुग्री घालून देवाला अर्पण म्हणजे या ठिकाणी मल्लासूर करीत आहे. सर्व उपचार अर्पिले आदर्श दाखवित ते वेळे बरी विशाळ छत्र धरिले परमानंदे करुणिया. हो, अशी आता सांग मानस पूजा म्हणणे मल्लासुराने केलेली आहे आणि असं सगळं पंचपक्वान्नाचा म्हणले ताट देवापुढे ठेवलं आणि वर म्हणले छत्र जे ते धरलेलं आहे. ओ पुच्छांची चामरे सुंदरा वर ढाळी मल्लासुरा मयूर पिच्छांची चामरे वारीवर परमानंदे करुणिया. गाईच्या शेपटासारखे म्हणले चामर केलेले आहेत मोराच्या पकासारखे म्हणले चामर जे ते केलेले आहेत. असा म्हणले अंतर्ज्ञानानं ही अंतर्ज्ञानानं मानस पूजा करायला आहे त्याला अशी करायला म्हणले दे तवा आजवर होता देव तवर म्हणले इकडं तिकडं त्याला वापरीला पण आज पाड्यावर देवाची स्तुती करून प्रेमानं म्हणले आजच्या रात्री एकादशीच्या दिवशी अशी मानस पूजा मल्लासुरानं मार्तंड भैरवाची केलेली आहे. व्यंजनादी उपचारा कल्पित से अंतरी मल्लासुरा आनंद पावे थोरा कोण वर्णू केलं. हो, अशी अंतर्ज्ञानाची पूजा मल्लासुरानं म्हणले देवाची केलेली आहे. तिचं वर्णन करता करता म्हणले या ठिकाणी म्हणले ग्रंथकर्ते म्हणाले मला म्हणले अवकाश देते नाही अशी इतकी म्हणले मी या ठिकाणी म्हणले स्तुती केली. अशी मल्लासुरानं देवाची स्तुती म्हणले मानस पूजेमध्ये केलेले आहे. अश्वत पत्रायसी आतपत्रे दैत्य समर्पित श्रेष्ठवनी त्रिनेत्र अप्सरा नृत्य करीती कमळ नेत्र आशा शोभती सभांगनी. अशा रूपात म्हणले त्या ठिकाणी तो मल्लासूर देवाची आता सांगते ते पूजा करीत आहे. तैसेच गंधर्व करीती गायना बंधी जन यश वर्णिती सौना मल्लासूर आनंद पाहुन कल्पित से निज मानसी. हो, देव म्हणाले गंधर्व म्हणाले आज कस्तुरीयानं देवासंग वैर केलं आणि याला बुद्धी आज कशी झाली आणि इतकी म्हणले यानं देवाची पूजा केली म्हणून त्या आनंदानं त्या ठिकाणी त्याची स्तुती जे ते करीत आहे. अश्वगजर खादी समस्त शिबिका अर्पी रत्न जडित दुर्गनगर कोश सहित अर्पित से मल्ल तेव्हा. हो, आज त्यानं म्हणले सगळं अशी मानस पूजा केली. घोडे रथ पायंदळ हत्ती देवा कृष्णार्पण म्हणले तुला अशी भक्ती मल्लासुरानं म्हणले मार्तंड भैरवाची केली. हे सकळ कल्पनेची पूजा करून मल्लज्ञाचे हर्ष पावले अंतकरण पुन्हा नेत्र पाही उघडून तो उमासे उमापती. हो, अशी आता सांग मल्लासुरानं म्हणले देवाची पूजा मार्तंड भैरवाची पूजा केली आणि पुन्हा आखरीच्याला डोळे उघडून पाहिले तर अंतरज्ञानामध्ये म्हणले त्याला देव देते दिसायला जे लागले. जे मनी कल्पिले ते सर्व शिवावरी पाहिले म्हणे जे नारदे सांगितले तो प्रत्यय मजा आला असे. हो, ना कळे ते कळे कळे ते ना कळे आणि वळे ते ना वळे गुरुविन आसाम पाणी पिना छान के आणि गुरु करना पछान के. नारदानं म्हणले मला गुरु मंत्र सांगितला आणि तेच माझा फळाला जे ते आला आणि तीच म्हणले मला या ठिकाणी म्हणले कार्यभाग घडून आला.
या ठिकाणी म्हणले कसं मी झालो तुका म्हणे नट आता म्हणले या ठिकाणी मी कसा झालो तुका म्हणे रामनामे आणि कृत्य झालो आम्ही असं म्हणले देवाचं रूप मूर्ती पाहून मी या ठिकाणी कृत्य झालो असा म्हणले मल्लासूर बोलत आहे. पुन्हा नेत्र झाकी मल्लासुरा अंतरी घाई उमावरा हात जोडून समोर उभा भावी निज प्रेमे. पुन्हा म्हणले त्या ठिकाणी मल्लासुरानं डोळे उघडून पाहिले तर साक्षात म्हणले या ठिकाणी देव त्याला म्हणले डोळ्यापुढे दिसायला लागलेला मार्तंड भैरव आणि पुन्हा काय करायला लागलेला आहे. मार्तंड मूर्तीचे ध्यान धरुना मन तटस्थ स्वस्थ अंतकरणे सवनी प्रेमा धरुना उभा से बद्ध पाणी. हो असं म्हणले त्यानं प्रेम असं प्रेमाविनं भजन नाकाविनं मोती ना अर्थाविनं पोती वाचून एक आहे. अहो प्रेम असलं तरच म्हणले देवाचं भजन आहे देवाचं स्मरण आहे. असं प्रेमानं त्यानं म्हणले देवाचं सगळं रूप पाहिलं ध्यानात आणलं मनात म्हणले या ठिकाणी गाठ धरण बांधली आणि ती गाठ बांधली म्हणून त्याला साक्षात म्हणले देव म्हणले प्रसन्न झाले. ते पुढील अध्यायी सुंदरा कथा सांगेन ब्रह्मकुमारा त्याची महाराष्ट्र भाषा परिकर ओवी बद्धा असे की. असा म्हणले पुढच्या अध्यायामध्ये म्हणले ती संपूर्ण कथा म्हणले थोडी जेती राहिली ते म्हणले या ठिकाणी पुढच्या अध्यायामध्ये ब्रह्मकुमार म्हणले या ठिकाणी सांगते. श्री सद्गुरु चरणारविंदी भ्रमरा लक्ष्मी नारायणाचा कुमारा अभिधान असे गंगाधर उपनाम कमळाकर जाणिजे ऐशामती म्हणता हाती ग्रंथ लिवी माणसापती ज्याचे कृपेची अनंत शक्ती कोण पार निर्णिड लेखक मंद बुद्धीना नाही उत्पत्तीचे ज्ञान दीर्घ रस्व होहीन जाणून प्रतिपावून लिहितसे. स्वस्ती श्री मार्तंड विजय ग्रंथ संमत मल्हारी महात्म्य सदा परिसोत प्रेमळ भक्त निस्सीम मार्तंड उपासक जे. पुंडलिकावर दे हरिशो श्री ज्ञानदेव गोपाल कृष्ण भगवान की जय सीता रामचंद्र भगवान की जय महारुद्र महाराज की जय शिवामलरीचा येळकोट येळकोट हे. Dewi, mau cabai kan?